आजीकडे शनिवार रविवार कसा गेला कळलंच नाही आणि आज आहे मंडे, म्हणजेच आजपासून स्कूल रुटीन सुरू. आता तर अद्विका मस्त बसली आहे, पण तिला काही माहिती नाहीये की आज आपल्याला परत जायचं आहे आणि आजपासून स्कूल सुरू आहे. निघताना सगळी तयारी केली आणि नाही काही झाडं मला घ्यायची होती, तर त्याच्या एक एक फांद्या तोडून घेतल्या. सकाळचा नाश्ता, अद्विकाचा टिफिन हे सगळं आजी करून देणार होती, त्यामुळे आजचा दिवस तरी माझा खूप रिलॅक्स जाणार होता. मला कुठलंही टिफिन रेसिपी करायचं काहीच टेन्शन नव्हतं. अद्विकाच्या डब्यासाठी ना आजीने मस्त हे उसळ केली होती नुसती परतून, आणि मला जेवणासाठी कोबीची भाजी, पोळी आणि कालच ह्या चटण्या करून ठेवलेल्या होत्या. मला शेंगदाण्याची चटणी खूप आवडते, ती तिखट केली होती, आणि अद्विकाला चटणी देण्यासाठी खोबऱ्याची चटणी केली होती, ती थोडीशी कमी तिखट. आता सगळा टिफिन असा मस्त पॅक केला आणि थोडाच वेळ झाला आणि तेवढ्यात मस्त पावसाचं वातावरण झालं. आम्ही येणार होतो टू व्हीलरवर, पण पुन्हा प्लॅन चेंज केला आणि म्हटलं पावसाचं तर काही खरं नाही, त्यात आपल्याजवळ एवढं सामान आहे, मग आम्हाला मामा सोडून देणार होता, त्यामुळे अजूनच काही टेन्शन नाही. बाकीची तर सगळी कामं कमी झालीत, स्वयंपाकाची वगैरे, पण घरी आल्यानंतरचा हा जो काही पसारा बघितला ना, 2 दिवस जरी घर बंद असलं तरी पण इतकी धूळ आणि पसारा होतो की हे आवरायला कसेही 1.5-2 तास लागूनच जातात. मग थोडंफार आवरलं आणि अद्विकाच्या स्कूलची तयारी केली. अद्विकाला स्कूलला सोडवलं आणि घरी आल्यानंतर म्हटलं चला आता बाकीचं काम आवरून घेऊया. पण त्या पहिले ना माझं सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं होतं, ते म्हणजे मला हेअर कलरला करायचा होता, कारण इतके ग्रे हेअर दिसत होते आणि हे कलर वाळेपर्यंत म्हटलं बाकीचे काम आवरून घेऊ. सगळं आवरल्यानंतर घर जेव्हा असं चकचकीत दिसतं ना, तेव्हा कुठे मनाला शांतता मिळते. आणि मग बसून असं छान जेवण केलं. त्याला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.